जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री अशोक ज्ञानबाराव घोंगडे यांच्या 38 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेबद्दल भव्य सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर नारायणराव बोखारे होते। या प्रसंगी शालेय विद्यार्थिनींनी नृत्य सादर करून आपल्या आवडत्या शिक्षकाला निरोप दिला। उपस्थित शिक्षकांनी घोंगडे सरांसोबतच्या कामाचा अनुभव सांगत त्यांच्याकडून मिळालेल्या प्रेरणेचा गौरव केला। या सोहळ्याला गट शिक्षणाधिकारी श्री काष्टे एसबी, विस्तार अधिकारी श्री पेडगावकर, माजी गट शिक्षणाधिकारी श्री थोरात एनबी, माजी गट शिक्षणाधिकारी श्री तानाजी भोसले, विस्तार अधिकारी श्रीमती जाधव एसके, औंढा येथील गट शिक्षणाधिकारी श्री नरवाडे एसडब्ल्यू, आंबा येथील केंद्र प्रमुख श्री भोसले आर्यम, कन्या वसमतचे मुख्याध्यापक श्री देशमुख यशन, जिल्हा परिषद पतसंस्था हिंगोलीचे चेअरमन श्री कावरे आरटी, आंबा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नरवाडे डीएस आणि सत्कार मूर्ती माननीय मुख्याध्यापिका शोभा अशोक घोंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री प्रकाश इंगळेसर यांनी केले। प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची यशस्वी सांगता झाली। जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे। एक आदर्श शिक्षक, एक चांगला मानवतावादी माणूस, एक चांगला डोक्यामध्ये नेहमी उद्योग असणारा उद्यमशील व्यक्तिमत्व। आम्हाला अभिमान आहे की शिक्षणासारख्या अत्यंत पवित्र क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या हयातीमधले 38 वर्ष या बहुजन समाजातल्या सामान्यातल्या वाडी तंड्या वस्त्यावरील लेकरांच्या शिक्षणामध्ये काम केलेलं आहे। शिक्षणाची गंगा बहुजनाच्या दारापर्यंत आणण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केलेले। या काळ्या मातीत लपलेलं चैतन्य मोहरविण्याचा त्यांचा जो प्रयत्न होता तो वाखाणण्याजोगा होता। म्हणून त्यांना आम्ही म्हणजे या ठिकाणी एक वंदन करण्यासाठी आलेलो आहोत। एका चांगल्या गोष्टीला आज एक शिक्षण विभाग एका चांगल्या गोष्टीला मुकलेला आहे, ते सेवानिवृत्त झालेले आहेत। परंतु समाजासाठीचा जे काम आहे, लोकशाही वाचवण्यासाठीचं ते काम त्यांनी निश्चितपणानं भविष्यामध्ये करत राहतील अशी आशा आहे। घोंगडे सर म्हणजे एक कर्तृत्ववान माणूस। खरं तर आम्ही 10वी पासूनचे क्लासमेट आहोत, परंतु त्यांनी त्याच्या स्वतःच्या कर्तृत्वावर, त्यांच्या मामाच्या कर्तृत्वावर एक मेहनत घेतली, जिद्दीनं, परिश्रमानं, चिकाटीनं, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी या शिक्षण क्षेत्रामध्ये फार मोठं नाव लिहिलं। आमच्या समोर जो आदर्श होता, आदरणीय भोसले सर असतील किंवा आमचे थोरात साहेब असतील, त्या सर्व कर्तृत्ववान माणसं त्याच्या पाठीमागे होते। म्हणून आज एवढ्या मोठ्या संख्येनं ते बी ग्रामीण भागातल्या लोकांनी, गावातल्या लोकांनी सत्कार करावा, याच्यापेक्षा मोठं काय आहे आमच्या दोस्तांना असं आम्हाला वाटतं। म्हणून त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद। उच्च श्रेणी मुख्याध्यापक घोंगडे सरांचा 10 वर्ष मुख्याध्यापक होतो। असा एक हिरा माझ्या हातून हा घडलेला आहे की कला, क्रीडा, संगीत या सर्व क्षेत्रामध्ये निपुण असलेला आणि कंटाळा कधीच न करणारा। पिंपराळा येथे माझी शाळा दिवसभर, रविवारी आणि रात्री 10 वाजेपर्यंत चालत होती। अशा या शाळेमध्ये माझी जी टीम होती अतिशय उत्कृष्ट, जिल्ह्यामध्ये प्रथम दर्जाचं अशा प्रकारचं शिक्षण माझ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिलं जात होतं। विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, मंत्री, आमदार, खासदार सर्वांनी माझ्या शाळेचं कौतुक केलेलं आहे। आणि आज या क्षणी या शिक्षकाला सेवानिवृत्त होताना मला अतिशय आनंद होत आहे। तो आज 38 वर्ष सेवा केली आणि या 38 वर्षामध्ये माझं स्वतःचं हित न सांभाळता, घराचं हित न सांभाळता, ही संस्कृती नावाची जी विद्यार्थिनी आहे, हिला दुसरीपासून शिकवत होतो आणि अक्षरशः हिच्या हितासाठी हिचे वडील हिला या ठिकाणाहून नेत होते। परंतु मी त्यांना एक वचन दिलं होतं की मी या लेकराला जेव्हा MBBS डॉक्टर होईल तेच माझं खरं स्वप्न, आणि या लेकरांना आज हे स्वप्न साकार करत आहे। आज ही नांदेडच्या क्लासमध्ये टॉपवर आहे। मला हाच अभिमान आहे, हाच गर्व आहे। अत्यंत महत्वाचं काम या लेकराने केले। असे बरेच विद्यार्थी घडवण्याचं मी काम या ठिकाणी केलेलं आहे। 3 ठिकाणी पांगरा झालंय, त्याच्यानंतर पिंपराळा आहे, त्याच्यानंतर बोराळा या ठिकाणचे विद्यार्थी जवळपास 10-10, 20-20 विद्यार्थी डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत। आणि त्याचं सगळ्यात महत्वाचं श्रेय मला असं वाटतंय की आपण काहीतरी केलंय
लेकरांसाठी, आणि ते लेकरं कधीच विसरणार नाहीत. आणि सगळ्यात मोठं ही कमाई माझी या ठिकाणी झालेली आहे. आणि या गावानं एवढं काही केलं, अक्षरशः माझे 2 मुलं आहेत, एक मुलगी आहे, सगळं संपन्न आहे. आणि या गावातून सगळ्यात मोठी कमाई माझी या ठिकाणी झालेली आहे. आयुष्याचं लाईफ या पांगरा बोखारी या ठिकाणी झालेलं आहे. अत्यंत प्रामाणिक, अत्यंत मेहनती, अत्यंत मन मिळावू इथले पालक वर्ग आहेत आणि जीवाला जीव देणारे व्यक्ती आहेत. म्हणून या सर्वांचं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि या ठिकाणी सर्व जे एवढं मी कधी कौतुक पाहिलं नाही, एवढं माझ्या जे 3 BO या ठिकाणी मला माझं कौतुक पाहायला आलेलं आहे. यांचं तर मला इतका आनंद वाटला की गगनात मावेनासा हा आनंद या ठिकाणी झालेला आहे. आणि माझे मित्रमंडळी, माझे नातेवाईक सर्व या कार्यक्रमाला आले, या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. माझ्या घरचे पप्पानं हे केलं आणि शाळेमध्ये सरांनी म्हणजे माझी हँडरायटिंग हे तर सरांनी सुधारली. दररोज सर शब्द हे द्यायचे, तेवढे पाठ करायला लावायचे हे, त्याच्यामुळं मग मला जास्त उत्साह निर्माण झाला. त्याच्यामुळं